नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. भारतीय जनता पार्टीची मंडळ व बूथ प्रमुखांची आढावा बैठक. महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक SSVP इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऑडिटरी हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीला उपस्थित महामंत्री विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, तालुका अध्यक्ष बापूसाहेब खलाने, चिटणीस डॉक्टर सुशील महाजन, निषाद रंधे, बबन चौधरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, किशोर सिंघवी, बूथ मंडळ प्रमुख यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना बापू खलाने यांनी सांगितले, ज्या पक्षाची मंडळ व बूथ रचना चांगली त्या पक्षाला यश हमखास मिळते, हे आपण विधानसभेत बघितले आहे. मंडलाध्यक्ष घोषित झाल्यानंतर संघटनेच्या कार्यपद्धतीप्रमाणे जिल्हा पदाधिकारी मंडल रचना तातडीने करण्याची आवश्यकता असते आणि म्हणून नेमकी ती जिल्हा कार्यसमिती यांनी केली की नाही, मंडल कार्यसमिती झाली असेल ती प्रदेशाकडे पाठवणं. त्याचबरोबर आमचं नेहमीचं ज्या विषयावर जोर असतो तो म्हणजे आमचं बूथ अभियान आणि म्हणून एकूण बूथ किती गटीत झालेत का, 12ची या ठिकाणी संघटित झाली का, शक्ती केंद्र प्रमुखांना 3 बूथची जबाबदारी दिली का आणि या व्यतिरिक्त माननीय विश्वगुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम जो महिन्याच्या शेवटच्या रविवारी 11 वाजता होतो तो प्रत्येक बूथवर झाला पाहिजे. तो टिफिन बैठकीचे साथ झालं पाहिजे. माननीय केंद्रातील मोदीजी सरकारचे निर्णय असतील, राज्यातील लोकप्रिय आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारचे मंत्रिमंडळातील निर्णय हे लोकांपर्यंत पोचवणं, लोकांपर्यंत योजना पोचवणं, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांना लाभान्वित करणं आणि अनेक वेगवेगळ्या संघटनात्मक या ठिकाणी करणीय कार्यक्रमावर या ठिकाणी चर्चा झाली. आम्ही मंडलाध्यक्षांचा आढावा देखील घेतला, जिल्हाध्यक्षांनी त्याचं निवेदन देखील केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने बैठक झाली. चांगल्या पद्धतीनं धुळे शहर असेल, धुळे ग्रामीण आणि मारेगाव असेल या ठिकाणी आमची संघटना मजबूत आहे. हे बघा की जुने नवे हा काय आमच्याकडे विषय नाही. जो आमचा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे तो निवडून येऊ शकतो का, त्याबद्दलचं उमेदवाराबद्दलचं जनमत काय आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर कोर कमिटी आणि प्रदेश अध्यक्ष या संदर्भातला निर्णय घेतात आणि अशा पद्धतीनं त्याला उमेदवारी दिली जाते. पण ज्याचं बूथ सक्षम तो पक्ष सक्षम. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ज्या 138 जागा मिळाल्या त्याच्या सर्व बूथ प्रमुखांचं श्रेय. कारण इतर पक्ष विचारात करत राहिले की भारतीय जनता पक्ष लोकसभेला काही प्रमाणात मागे असताना इतका पुढे का निघून गेला. कारण आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी मोदी साहेब आणि फडणवीस साहेब, अमित शाह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बऱ्याच बूथच्या मिटिंगा झाल्या, ऑनलाईन झाल्या, समक्ष झाल्या. कधी कधी आपण म्हणतो इतक्या मिटिंगा, त्याच्यातून चांगलं निष्पन्न झालं आणि खऱ्या अर्थाने आपले बूथ सक्षम झाले. बूथवरील बूथ प्रमुख, केंद्र प्रमुख, मंडलाध्यक्ष, नंतर मंडळाची कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याची कार्यकारिणी हे सर्व संघटनादृष्ट्या सक्षम झाल्यामुळेच आपण या महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपला भगवा झेंडा फडकवू शकतो. आपले 138 आमदार होते, पण आपण महायुतीचा शब्द पाळलेला असल्यामुळे आपण शिवसेनेने बरोबर घेतलं, एकनाथ शिंदे सेन तसेच अजित पवार गट राष्ट्रवादी यांनाही बरोबर घेतलं. हे सांगायचं तात्पर्य की कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टीने सक्षम असेल, बूथ सक्षम असेल तर आपण काय करू शकतो, त्या दृष्टीने आजची मीटिंग. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.